जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याकरिता विविध संघटनांसमोर नॅशनल व्हॉइस मीडिया आणि आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम यांच्या हस्ते निवेदन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्यपाल यांना निवेदन बऱ्याच पत्रकारांची उपस्थिती एससी, सेंट, ओबीसी आणि अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य करणारे विधेयक मागे घ्यावे. वाशिम नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम व आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन सादर केले. देशामध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात विविध संघटना समोर येत आहेत. हे विधेयक अधिकाराचे हनन करणारे आहे व एससी, सेंट, ओबीसी आणि अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य करणाऱ्या स्वरूपाचे आहे आणि सामाजिक असंतोष व तणाव या विधेयकामुळे वाढले आहे. म्हणून हे विधेयक मागे घेण्यात यावे व रद्द करावे. यासाठी आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या वतीने व नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले. तसेच या निवेदनामध्ये विविध मागण्या सादर करण्यात आल्या. हे विधेयक लोकशाहीला हाणून पाडेल आणि हुकुमशाही चालवेल हा निर्णय अशा प्रकारची भीती व्यक्त करून या विधेयकामध्ये असल्याची पत्रकार बांधवांनी व्यक्त केली. तसेच या जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करते वेळेस नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचे जिल्हाध्यक्ष अनिल तायडे, आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या वाशिम जिल्हा महिला अध्यक्ष मोनाली विनोद गणवीर, वाशिम तालुकाध्यक्ष अमोल मोरे, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट. निवेदन देण्यात आलं. हे विधेयक जर रद्द झालं नाही तर आम्ही संघटनेच्या वतीने जिल्ह्याभरात तीव्र आंदोलन छेडू असं या ठिकाणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला सांगत आहोत. जर हे विधेयक जर लागू झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडू आणि हे विधेयक रद्द कसे होईल याकरता प्रयत्न करू. सदर निवेदनाची जबाबदारी जर शासनाने घेतली नाही तर याला सरकार जबाबदार राहील अशी या ठिकाणी आम्ही सांगतो.